एका रत्न महोत्सवामध्ये यांना आपण एक रत्न दिलं होतं पुष्कराज. आणि या रत्नाचं वैशिष्ट्य गंमत तुम्हाला सांगतो. या माणसाचा भयानक ऍक्सिडेंट झाला. यांना रेल्वेने उडवलं. रेल्वेने उडवल्यानंतर 3 दिवस हा माणूस बेशुद्ध होता. परंतु चेहऱ्याला थोडंसं जर लागलं त्या पलीकडे या माणसाला काही झालं नाही. 3 दिवस पूर्णपणे बेशुद्ध आणि आयसीयू मध्ये ऍडमिट असताना सुद्धा जीवाचा कुठलाही धोका झाला नाही. मला पूर्ण खात्री आहे की जो गुरुचं बळ असतं, त्यांना गुरुची महादशा आहे, जे गुरुचं बळ असतं हातात घातलेला गुरु, पण पत्रिकेत गुरुची ताकद कमी होती म्हणून आपण ती वाढवली. आणि मला पूर्ण खात्री आहे या रत्नानेच त्यांचे प्राण वाचवले आहेत. काय म्हणतो? नाही खरं आहे. आज मी त्या रत्नामुळेच कधी वाचलो. आणि मला तर असं वाटतंय, कारण आता वर्ष होईल मला वाटतंय 8 तारखेला बरोबर त्या ह्याच्यामध्ये, म्हणून म्हटलं मी तुमच्याकडे येऊन आपलं नक्की काय प्रॉब्लेम झाला नाही ते विचार म्हणून मी आठवतो. त्यामुळे रत्नांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. मरता मरता जो माणूस पुन्हा आलेला आहे. रेल्वेची धडक बसण्याची साधी गोष्ट नाही. आताही त्यांना तो प्लॅटफॉर्म आठवत नाही, काही गोष्टी आठवत नाही, पण केवळ गुरुबळ कमी असताना जो पुष्कराज वापरला त्याचे परिणाम.